नाणेफेक इथे आपण पाहिली बिरा हॉटेल आणि त्याने नाणेफेक जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. स्टार्किंगला बॅटर आपण बघतो निखिल कवडे, गोलंदाज सुद्धा तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू पायांमध्ये ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो. लॉफ्ट करायचं तो ऑन साईडला मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात हे बॅटर अर्थात निखिल कवडे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अशी अनेक नावं आपल्या समोर गेलेली आहेत ज्यांनी व्हिगरस बॅटिंग केलेली आहे, मोठे मोठे फटके खेळलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला जे गोलंदाज आहेत राकेश भाऊ दंडारे यांच्याही नावाचा उल्लेख करावा लागेल, त्याचबरोबर राकेश याच्याही नावाचा उल्लेख करावा लागेल. आकाश कोंबे हे सुद्धा त्याच पद्धतीचं एक नाव आहे. मंगेश नलोदेला कोणीही विसरणार नाही. या स्पर्धेत षटकारांची हॅट्रिक प्रथम मिळवणारा तो फलंदाज ठरलेला आहे. राकेश भाऊ दंडारे, आकाश कोंबे स्टार्किंगला उपस्थित असताना आपण बघत आहोत. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये उपस्थित असताना फक्त 2च फिल्डर तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर प्लेस करू शकता. क्षेत्ररक्षणाची रचना जर आपण पाहिली तर स्टेटिश लॉंग ऑन आहे. ऑफसाईडला खेळतात. ऑन द राईट खेळला गेलेला फटका, प्लेसमेंट अत्यंत चांगली. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट, कमिटमेंट काय दिलेली आहे या क्षेत्ररक्षकाने. त्याच्या प्रयत्नासाठी निश्चितच आपल्याला टाळ्या द्याव्या लागतील. व्हॉट ए कमिटमेंट बाय, ग्रेट कमिटमेंट वी कॅन से बाय फिल्डर. या पद्धतीचं क्षेत्ररक्षण तुम्हाला करायचं असतं. फिल्डिंग करत असताना जितक्या धावा तुम्ही रोखता प्रतिस्पर्धी संघाला तितक्या बनवाव्या लागतात. हा बघा चेस होता चेंडूचा अगदी बरोबर सीमारेषेच्या समोर, पुढचा पाय पुढे सरकवला, त्यानंतर डायव्हिंग एफर्ट फ्रंट ऑन असताना केलेला आहे. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतो. याचमुळे काही धावा आपल्या संघासाठी त्याने निश्चितच वाचवल्या. प्रतीक राऊत, चार्मिंग पर्सनॅलिटी यांचं आगमन झालेले. प्रतीक आणि तुझ्या सहकार्याचं सहर्ष स्वागत. रक्षात्मक रीतीने खेळतात. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. गती काढून घेतली होती गोलंदाजाने, परंतु गती काढून घेत असताना सुद्धा ती जी उसळी मिळाली होती चेंडूला, तो जो बाउन्स मिळाला होता तो अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. चांगला बाउन्स कॅरी करतायत गोलंदाज राकेश भाऊ दंडारे. क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे या व्यक्तिमत्वाने पाहिलेले आहेत. वर्ध्यातील क्रिकेट ते जाणत आहेत आणि वर्धा क्रिकेटचा चेहरा आहे राकेश भाऊ दंडारे. आणखी एकदा रक्षात्मक रीतीने खेळत आहेत. प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट पाहायला मिळतं. एका बाजूने तुम्हाला आक्रमण पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूने तिथे आपल्याला थोडा संयम पाहायला मिळेल. आक्रमकता आणि संयम यांचा चांगला संघ म्हणजे निखिल कवडे आणि आकाश कोंबे. आणि मी अगोदर पाहिलेलं आहे, किंबहुना प्रेक्षकांनी पाहिलं असेल, 2-3 षटकं संपल्यानंतर आकाश कोंबे सुद्धा आक्रमणाकडे वळतात, मोठे फटके खेळण्याचा ते प्रयत्न करतात. हलकेच खेळले होते, फटका फसला होता डाव्या हाताने. झेल टिपणं अत्यंत कठीण आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गोलंदाजाचा जो फॉलो थ्रू आहे तो फॉलो थ्रू वेगवान जर असेल तर त्या गोलंदाजाला तिथे थांबणं कठीण बनतं, झेल टिपणं कठीण बनतं. त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. कधी कधी अमोलभाऊ असं होतं की काही झेल हे हातामध्ये येऊन बसतात, त्या पद्धतीने ते झालेलं आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि त्याचमुळे 1 धाव मिळते. एकूण धाबांचा विचार केला तर धाबा बनलेले आहेत 5 धाबा आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकले जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा राहुल भाऊ दंडारे तयार आहेत. स्टार्किंगला बॅटर आकाश कोंबे. आकाश कोंबेने समोर फटका खेळलाय. अबे फ्रॉम दी बॉडी खेळत होते. पाठमोऱ्या अवस्थेमध्ये झेल घेणं अत्यंत कठीण. इथे काय घडलं? आणखी एकदा चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो, परंतु मैदानी पंचांकडे आपल्याला पाहायचंय नेमकं काय घडलेलं आहे. डिसायसिव्ह एफर्ट आपण बॉडी लाईनवर पाहिला. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान तिकडे करण्यात आलेलं आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. मला असं वाटतं पोलार्ड आहे तिकडे. 2दा त्याने त्या पद्धतीचा प्रयत्न केला आणि दोन्ही वेळेला त्याने यश मिळालं. हा बघा, योग्य वेळेला उंचवडी घेता आली आणि त्याचमुळे चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये त्यांना टाकता आला. प्रेझेन्स ऑफ माइंड अत्यंत चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये दाखवलेला आहे या क्षेत्ररक्षकाने. त्याचं कौतुक. षटक संपलं पहिलं. धावपलकर धावा जर आपण पाहिल्या तर त्या आहेत 7. एकही गडी गमावलेला नाही. स्पर्धा पाहता पाहता 6व्या दिवसामध्ये प्रविष्ट झालेली आपण बघतो. कालच्या रजनीपासून या स्पर्धेमध्ये अत्यंत चांगलं समालोचन. या स्पर्धेला एक वेगळी उंची गेली अनेक वर्षापासून ज्यांनी दिलेली आहे असे आमचे युवा समालोचक अमन शर्मा सरांचं आगमन झालंय.
दुसरं षटक मैदानाच्या आत. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाले आणि लगेचच निखिल कवडेने त्याचा रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूला आर पार सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेलं आहे, समोर ठेवलं होतं. पायांमध्ये मजबूत आहेत निखिल कवडे, तो त्याचा मजबूत पक्ष आहे, प्लस पॉइंट आहे, स्ट्रेंथ आहे आणि तिथे चेंडू होता. त्याचमुळे लॉफ्ट करत असताना चेंडूला धाडलेल्या सीमारेषेच्या पलीकडे हा आलेला आहे षटकार. महत्वाचा षटकार धावपलकर जोडला जाईल या गोष्टीची या अगोदर आपण खरं तर चर्चा केली होती. की निखिल कवडे जर एकदा चांगल्या लईमध्ये आला तर मग त्याला थांबवणं थोडंसं कठीण बनतं. काही फलंदाज असे असतात प्रतीक, जे खेळत असताना ते तितके स्टायलिश वाटत नाही, परंतु त्यांचं ते काम करतात, म्हणजे धावा बनवतात. त्या पद्धतीचा हा प्लेअर आहे. थोडा खेळताना टेंटेटिव्ह अप्रोचने खेळत असलेला वाटतो. पदलाली त्याचा तितका चपकल वापर त्याला करता येईलच असं नाही, परंतु महत्वाची गोष्ट अशी आहे की मैदानाच्या आतमध्ये तुम्ही ॲज अ बॅटर जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला धावा बनवता आल्या पाहिजेत, मग त्या तुम्ही कशाही बनवा. समोर खेळलेत, कमी गती होती, योग्य वेळेला ओळखली, रीड केलं फार लवकर आणि त्यानंतर तलवार ज्या पद्धतीने फिरवतात त्या पद्धतीने बॅट फिरली. अगदी बॅटच्या मधोमध चेंडू सीमारेषेच्या फारच दूर, मॅसिव्ह सिक्सर. उजव्या बाहेरचा चेंडू. सोपा प्रश्न विचारला होता. इयत्ता 10वीतल्या विद्यार्थ्याला तुम्ही तिसऱ्या चौथीतला जर प्रश्न विचारला तर त्याच्याकडे त्याचं उत्तर असावं, त्या पद्धतीने अमोल भाऊ मैदानाच्या आतमध्ये झालं होतं. षटकार तर खेळलाय. ऑनसाइडला फटका खेळतायत, प्लेसमेंट चांगली आहे. क्षेत्ररक्षक फक्त बघत राहिलेले आहेत, क्षेत्ररक्षक बनले दर्शक. चौकार. ऑनस्क्रीन रिप्ले खरं तर आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. पाहायचा ऑनसाइडला फटका खेळला होता, जागेवर उभे होते, पुन्हा एकदा पायांमध्ये चेंडू इनटू द पॅड्स अँड व्हॉट अ ग्रेट शॉट प्लेड बाय बॅटर निखिल कवडे. ही इज इन गुड टच. चांगले खेळलेत आतापर्यंत निखिल. उजवेष्टेच्या बाहेर ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, टो एंडला चेंडू आदळतो, स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या धावेचा एकमार्गी प्रयत्न. एकमार्गी प्रेम आणि एकमार्गी हार कोणालाही सहन होत नाही. एकमार्गी प्रयत्न अत्यंत घातक असतात, मग ते कोणत्याही बाबतीतले असू द्या. विशेषत्वाने प्रेमाचा उल्लेखच होतो. विशाल नाणेकर. 2 षटकं संपली, धावपलकर धाव 24 विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. तिसरं षटक सुरू करण्यासाठी गोलंदाजाचा वापर केला जात आहे. आणखी एक आपण बघतो षटक फेकलं जाईल. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज राकेश भाऊ दंडारे येत आहेत. या अगोदर राकेश भाऊ दंडारे यांनी एक षटक हाताळलं होतं. चांगली गोलंदाजी त्यांच्या वतीने खरं तर आपण पाहिलेली आहे. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर जवळजवळ 100च्या आसपास प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवातीची 2 षटकं जी मॅन्डेटरी पॉवर प्लेची आहेत त्यामध्ये जर तुम्ही धडाकेबाद सुरुवात मिळवली की मग तो टेम्पो तुम्हाला पुढे घेऊन जाता येतो. ती लय तुम्हाला अधिक धावा बनवण्यासाठी मदत करत असते, सहकार्य करत असते. 8 षटकांचे सामने, 8 षटकांमध्ये चांगलं प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घेऊन उतरावंच लागतं आणि ते प्लॅनिंग तुमच्या खेळीमधून दिसतं सुद्धा. राकेश भाऊ दंडारे. निखिल कवडे पावलांचा वापर करायचा होता त्यांना. उजवेष्टीच्या फार बाहेर अनसर्टनिटी कॉरिडॉरचा वापर करायचा होता गोलंदाजाला. फलंदाजाच्या हिटिंग झोन पासून चेंडू दूर ठेवणं हे बऱ्याच गोलंदाजांना ठाऊक असतं, परंतु इथे दिशेवर नियंत्रण ठेवता आलं नव्हतं. गती तितकी निर्माण करत नाहीत राकेश भाऊ दंडारे. गती जर तुमच्याकडे कमी असेल तर तुमच्याकडे असावी लागते अचूकता. त्या अचूकतेचं दर्शन होईल का? पायांमध्ये आणखी एकदा या अगोदर 2-3दा आपण त्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. पायांमध्ये इनटू द पॅड व्हेरी स्ट्रॉंग निखिल कवडे अँड ही हॅज प्लेड ग्रेट शॉट.
वन्स अगेन वन मोर सिक्सर. हे बघा आमचे कॅमेरामॅन रोहित बनसोडे, मॅन फ्रॉम घनसोली, आरबी या नावाने प्रसिद्ध आहेत. अत्यंत प्रसन्न मुद्रेने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण त्यांच्या वतीने केलं जात आहे. संगीताचे फार मोठे चाहते आहेत, त्याचमुळे त्यांच्या दोन्ही कानांमध्ये तुम्हाला कॉर्ड्स पाहायला मिळतील. समोर खेळतात बाणाप्रमाणे सरळ, स्ट्रेट लाईक अन एरो, स्ट्रेट लाईक लॅम्प पोस्ट, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सिक्सर. ऑन स्क्रीन रिप्ले बघूया. स्लॉट मध्ये चेंडू येतात, कुठे ना कुठे खराब गोलंदाजी राकेश भाऊ दंडारे कडून होत आहे. फलंदाजाचा हिटिंग झोन त्यांना माहित आहे, प्लस पॉईंट फलंदाजाची स्ट्रेंथ माहित आहे, तरी सुद्धा प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये तितकं चांगलं करता आलेलं नाही. त्याचमुळे आता कमरेवर हात आहेत, काहीतरी वेगळं करावं लागेल. आता ऑफसाईडला कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतील. इथे मला असं वाटतं इलियास आहेत, त्यांनी चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. एकूण धाबांचा विचार केला तर धाबा बनलेले आहे त्या म्हणजे 38 विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. एकही फलंदाज आतापर्यंत बॅटिंग टीमने गमावलेला नाही. हा प्लस पॉईंट त्यांच्याकडे निश्चितच आहे. ज्यावेळेस तुम्ही विकेट्स गमावत नाहीत त्यावेळेस तुम्हाला आक्रमण निधड्या छातीने करता येतं. तुम्ही आक्रमणाकडे बिंदास वळता. आकाश कोंबे आता फटका उचलून मारतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील, इथे टिपतायत झेल आणि याच बरोबर पहिला फलंदाजाचा खेळ संपतोय. बॅटिंग टीम अर्थात प्रिशा किंग्स 11 ने त्यांचा मोठा गडी गमावला. बॅटर आकाश कोंबे डिपार्ट्स. उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, त्याचबरोबर कव्हरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बॅटरचा राहिला होता. हवं तसं एलिव्हेशन तिकडे मिळवता आलं नाही, त्याचमुळे चेंडूवर फक्त उंची मिळाली, अंतर तितकं मिळताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. चांगला झेल डीप मध्ये टिपत असताना क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं. बॅटर आकाश कोंबे याच्या खेळीचा अंत झालेला आहे. त्याचे क्रमांक 3 साठी कोणते फलंदाज जात आहेत? निखिल चौधरी मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण बघतो स्वतः संघाचे संघनायक आहेत. त्याचमुळे आता इथून पुढे जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अधिक आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये त्याने करणं अपेक्षित आहे. असं म्हणतात संघनायक फक्त नाणेफेकी पुरता मर्यादित नसावा. संघनायकाला प्रतिकूल परिस्थितीमधून संघाला वाढ दाखवता आली पाहिजे, अनुकूलता त्याने तिकडे संघासाठी निर्माण केली पाहिजे. इथे तर आपण पाहिलं सुरुवात चांगली मिळालेली आहेच, फक्त आता इथून पुढे ते किती वेळ टिकवतील हे फार महत्वाचं आहे. कधी कधी तुम्हाला चांगली सुरुवात मिळते, ती सुरुवात त्यानंतर फार लवकर तुमच्या वतीने तिच्यावरचा कंट्रोल नियंत्रण सुटतं आणि तिथून पुढेच अडचणी निर्माण होतात. ऑनसाइडला खेळायचं होतं निखिलला. डाबी एष्टी सोडून जात असताना चेंडू डाबी एष्टीच्या थोड्या जवळून जरी चेंडू मार्गस्थ झाला तरी तो वाईट ठरतो. मिस्ड बाय अ व्हेरी लिटिल मार्जिन त्याला असं पण म्हणतो. थोड्या फार फरकाने एष्ट्या वाकायच्या राहून गेल्या होत्या आणि इथे आपण बघतो वाईटच्या रूपाने एक धाव मिळालेली आहे. एकूण धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत त्या म्हणजे 39. 39 एक गडी गमावलेला आहे. 14.63 चा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळत आहे. Check, 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 check. चेक
40 धावेत धावपलकोर 3 षटकांचा खेळ संपला, एक गडी गमावलेला आहे. आणखी एक वरती आहेत, नाव आहे जितेंद्र पवार. डॉग लवर्स आहेत, पेट लवर आहेत. विशेषतः आणखी एक शब्द आहे परंतु त्याचा मी वापर करत नाही, ते त्यांना ठाऊक आहे. हसतायत खूप, ही स्पर्धा एन्जॉय करते सगळी कंपनी, ती म्हणजेच tenniscricket.in ची. सगळे सहकारी योग्य वेळेवर खरं तर सकाळी उठतात, त्याचबरोबर सगळ्या गोष्टी कंप्लीट करत असताना या मैदानाकडे धाव घेतात, सेटअप रेडी करतात. आणि त्याचमुळे फक्त आणि फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेली नाही tenniscricket.in. कुमेल आजानी आलेले आहेत, त्यांच्या विरोधात इथे हुक केलेला आहे बॅटर निखिल चौधरीने. क्षेत्ररक्षक अमित भाई पठाण आहेत मला असं वाटतं, त्यांच्या वतीने हा झेल खर तर झाला नव्हता, थोडे दूरच राहिले होते. आतापर्यंत आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये कुमेल आजानीने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केलेले. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने ते वेग निर्माण करतात त्या वेगाबरोबर अचूकता सुद्धा दाखवतात. त्याचमुळे दुग्ध शर्करा योग गोलंदाजीत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कुमेल आजानी यांच्या वतीने या सामन्यामध्ये त्यांना चांगली गोलंदाजी करावीच लागेल. चांगलं स्टार्ट इथे मिळालेलं आहे प्रतिस्पर्धी टीमला. प्रिशा किंग्स 11चे फलंदाज आतापर्यंत चांगले खेळलेत. निखिल कवडे सॉफ्ट डिस्मिसल, प्लेसमेंट देता आली नव्हती, गोलंदाजाच्या गतीचा वापर करायचा होता. चेंडू पडल्यानंतर त्याला थोडी मुवमेंट मिळाली आणि त्याचमुळे क्रॅम्प करण्यामध्ये यश मिळालं बॅटरला, गोलंदाज कुमेल आजानीला. मोठा मासा गळाला लागलेला आहे. बिग फिश कॉट इन नेट. बॅटर निखिल कवडे बाद. चांगली गोलंदाजी. कुमेल आजानी विषयी आपण चर्चा छेडलीच होती, त्याने त्याच्या नावाचा निश्चितच परिचय दिला. चांगला चेंडू त्याच्या वतीने हाताळण्यात आला होता. ती जी मुवमेंट मिळाली होती, कटरचा वापर केला होता कुमेल आजानीने, योग्य रीतीने तो समजू शकला नाही बॅटर निखिल कवडे आणि त्याचमुळे निखिल कवडे बाद झालेले आपण बघतो. निखिल कवडे बाद झाले, त्यांचेच बंधू मैदानाच्या आतमध्ये वैभव कवडे दाखल होत असताना आपण बघत आहोत. ही स्पर्धा जशी जशी पुढे चाललेली आहे, वैभव कवडे यांची फलंदाजी तितकी चांगली बनत चाललेली आहे. छोटा छोटा तीर वार करे गंभीर असं म्हणतात, त्या पद्धतीने वैभव कवडे मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर अलीकडे चांगली फलंदाजी करायला लागलेले आहेत. मला त्यांची पहिली इनिंग आठवते, जिकडे स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचे फटके खेळण्याचा आणि ते सुद्धा पुस्तकी फटके खेळण्याचा प्रयत्न करत होते. बॉडीचा शेप होल्ड करत असताना एक स्टाईल देण्याचा प्रयत्न त्यांचा होता, परंतु तिथून पुढे त्यांनी काहीतरी बोध त्यातून घेतलेला आहे. आता चांगल्या धावा त्यांच्या बॅटमधून यायला लागलेल्या आहेत. कालच्या रजनीमध्ये समोरच्या दिशेने सुद्धा निलेश भाऊ काही चांगले फटके त्याच्या बॅटमधून आले होते. ऑनसाइडला खेळत आहेत, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे, चेंडू पर्यंत येत आहेत आणि इथे मिस्टेक. क्रिकेटमध्ये एका चेंडूवर केलेली चूक तुम्हाला त्याच चेंडूवर दुरुस्त करता येत नाही. चुकीला माफी नाही, चेंडूने सीमारेषा भेदली, चौकार. पण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाचा आपण पाहिला, थोडी ढिला सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत. कुठे ना कुठे फिल्डिंग स्टँडर्ड तुमचा जर चांगला असेल तर काही धावा तुमच्या वाचतात. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की एखादा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना तो जीवाचा आटापिटा करत असताना चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. तिथे क्षेत्ररक्षणाचं जर त्याला पाठबळ मिळालं की त्याच्या गोलंदाजीला एक विशिष्ट धार चढत असते. प्रतिस्पर्धी फलंदाजाला थांबून ठेवण्याचं काम तो करतो. वाईट बॉल इथे आलेला आहे, एक अतिरिक्त धाव मिळेल. कधी कधी सेटअप करण्यासाठी सुद्धा पर्पजफुली गोलंदाज वाईट बॉल टाकतो, असं मी अनेकदा पाहिलेलं आहे. पाहायचं तसंच काय घडेल का. समोर ठेवलंय, बॅटचा पेस दाखवलेला आहे, चेहरा दाखवला चेंडूला आणि त्यानंतर समोरच्या दिशेने खेळला गेलेला
फटका ऑफड्राईव्हचा आपण बघतो. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू वाढून फेकी झाली. एकच धाव मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत धाबा बनलेले आहेत 47, 47 2 गडी गमावलेले आहेत. निखिल चौधरीने फिरून मारलेला आहे. हुक करतायत. एक टप्पा, 2 टप्पे चेंडू मेगा स्क्रीनवर जाऊन धडकला. हा चौकार. ऑन साइडला तसे स्ट्रॉंग आहेत फलंदाज निखिल चौधरी. हा बघा ऑन स्क्रीन रिप्ले आपल्याला पाहायला मिळत आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता, फार लवकर ओळखलं होतं. आडव्या बॅटचा कडवा प्रहार दाखवला. 2 टप्प्यारेषे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. चौकार मिळवला. षटक संपतात 4. धावपलकोर धावा आहेत 51-51. 2 गडी बाद. क्रिकेट आणि दुखापत या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. अनेकदा क्रिकेट खेळत असताना खेळाडूंना दुखापत झालेली आपण पाहिलेली आहे. या स्पर्धेच्या आयोजकांचं सूक्ष्म निरीक्षण आपण पाहिलं की या स्पर्धेमध्ये आपल्याला फिजिओ कॉर्नर सुद्धा पाहायला मिळतो आणि ऑन स्क्रीन हा फिजिओ कॉर्नर इथे आता दाखवला जात आहे. खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दुखापती ह्या फार कमी असतात, परंतु तरी सुद्धा पहिला चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत इथे थांबणं निलेश भाऊ हे सुद्धा एक फार मोठं चॅलेंज असतं. दुसरी महत्वाची गोष्ट की मेडिकल लाईन मधून हे सगळे तरुण किंवा ह्या सगळ्या व्यक्तिमत्व येत असतात आणि प्रत्येकाला स्पोर्ट्स मधून क्रिकेटची आवड असेलच असं नाही, तरी सुद्धा कोणतीही कंप्लेंट किंवा चेहऱ्यावर कधीही उदासीनता न दाखवता ही सगळी टीम चांगलं कार्य करते. त्याबद्दल त्यांचं आपण कौतुक करूया. एक महत्वाची गोष्ट आहे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी फक्त आणि फक्त यष्टी रक्षकाच्या हातामध्ये ग्लोव्ज असतील तरी चालतील. इतर कोणत्याही खेळाडूला क्षेत्ररक्षण करताना म्हणजे फिल्डरला ग्लोव्ज घालता येणार नाही. ही सूचना महत्वाची ज्यांच्यासाठी आपण दिली होती ते क्षेत्ररक्षकच आता नेमके बाहेर गेलेले आहेत. अमित भाई पठाण सबस्टिट्यूशन ऑन आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. त्यांच्याऐवजी राजू. षटक 5वा सुरू केलं जात आहे. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज त्यासाठी वापरले जातील. पाहायचे रिजवान तवर. स्विच करण्याचा प्रयत्न ते झाला आहे. बाउंड्री लाईन कडे नजर रोखून पाहत आहेत फलंदाज वैभव. ज्या पद्धतीने मनामध्ये विचार केला होता त्या पद्धतीने फटका खेळता आला नाही. प्री डिटर्मिन शॉट इथे फसलेला आपण बघतो. चेंडू पेचा संपर्क करता आला होता बॅटर वैभवला. रिजवान तवरच्या विरोधात धावा बनवणं अत्यंत कठीण बनलेल्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये अफसरला खेळतायत. डिपिश पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. ड्राईव्ह केलं होतं. स्क्वेअर ड्राईव्ह सारखे फटके अलीकडच्या टेनिस क्रिकेट विश्वामधून कमी होत चाललेले आपल्याला पाहायला मिळतात, लुप्त होत चाललेले आहेत. परंतु एक महत्वाचा मुद्दा असा आहे की वर्धा प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला 8 षटकांचे सामने खेळायला मिळत आहेत. त्याचमुळे थोडा संयम तुम्ही दाखवू शकता. समोर खेळायचं होतं. फुललेंचा चेंडू होता. बॅक करता आला नाही स्वतःला इथे बॅटरला. त्याचबरोबर चेंडूची लाईन ओळखता आली नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला व्यवस्थितरित्या त्या चेंडूची लाईन पिक करता आली पाहिजे. तर मग तुमची बॅट त्या दिशेने जाते. सगळ्यात अगोदर आपला मेंदू विचार करतो, त्यानंतर मग बॉडी रिॲक्ट होत असते. उंचपुरे फलंदाज आहेत निखिल चौधरी. ऑनसाइडला फटके चांगले खेळतातच. बॅटर जितका उंच तितकी त्याची रीच मोठी. यावेळेस काय घडलेलं आहे? चांगला चेंडू. या अगोदर मी म्हटलंय रिजवान तबरच्या विरोधात धावा तुम्हाला सहजासहजी मिळणार नाहीत,
काहीतरी विशेष तुम्हाला करावं लागेल. फलंदाजी करत असताना काही फटके बनवून मारावे लागतील. त्याचबरोबर चांगली बॅटिंग टेक्निक वापरावी लागेल तर आणि तर तुम्ही काही धावा मिळवू शकता. खेळलेत, यावेळेस खेळलेत, ऑन साइडला उडवलेला आहे, फार दूरवर फेकून दिलेला आहे या चेंडूला. बॅटर निखिल चौधरीचा आडव्या बॅटचा कडवा प्रहार, षटकार. षटकार धावफलक 58, 58. शेवटचा चेंडू या षटकातील रिजवान तबरचा. हेयर ट्रांसप्लांट कराया तो सोचा बाल परमन. इथे इथे आणखी एक चांगला चेंडू आहे, लगेचच इथे तिकट रिप्लाय दिलेला आहे गोलंदाज रिजवान तबरने. प्रथम फलंदाजी होत आहे प्रिशा किंग्स 11ची. 5 षटक संपले, त्यांच्या धावफलकावर धावा आहेत 58 विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि यानंतर आणखी 3 षटकांचा खेळ शेष. टेनिस cricket.in वतीने या स्पर्धेचा आपण घर बसल्या आनंद घेतात. कॉमेंट्री बॉक्स समालोचन कक्ष इथे दाखवला जात आहे. माझ्यासहित माझ्या बाजूने स्कोरर मित्र आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. चांगला फटका खेळत आहेत, बॉडीचा शेप होल्ड करत असताना खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस. क्रिकेटमध्ये फुटबॉलचं स्किल कधी कधी वापरावं लागतं आणि ते योग्य रीतीने वापरलेलं आहे. उंच पुरे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षकाकडे जर तर त्याला योग्य वेळेला खाली वाकणं कुठेतरी कठीण बनत असतं. त्याचाच प्रत्यय तिथे आलेला आपल्याला पाहायला मिळाला. परंतु योग्य निर्णय घेतला. जे काम हाताने करायचं होतं ते काम पायाने केलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सक्सेसफुली केलं. खांद्याचा अतिरिक्त वापर, समोरच्या दिशेने खेळत आहेत. फ्रंटफुटला असताना खेळला गेलेला पुलचा फटका. बॅटर वैभव कवडेचा वैभवशाली ठरतोय. एका टप्प्याने चेंडू सीमा पार, दर्जेदार चौकार. जाना आना जाके आना यारा महाराजा जैसा जाके तू आना यारा. भूमीला जानी वैभवने स्विच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वैभवच्या बॅट मधून आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 फटके स्विचचे चांगले आलेले आहेत. आधीमध्ये कधीतरी तो त्याचा प्रयत्न करतो. सरळ बॅटने तुम्हाला धावा मिळत असतील तर वाकड्या मार्गाला जाण्याची गरज नाही. समोरच्या दिशेने खेळतायत. बाणाप्रमाणे सरळ खेळलेला फटका आणखी एकदा सुरक्षित ठरतोय. एक टप्पा घेतला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलेला आहे. वन क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. चांगला फटका आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण पाहिली, चेंडू स्लॉट मध्ये मिळाला, समोर होता. हा पॉलीमध्ये कन्वर्ट करत असताना सरळ बॅटने खेळलेला फटका. चांगलं टेक्निक पाहायला मिळालं बॅटर वैभव कवडेचं.
उडवलाय, याही वेळेस उडवलाय. उंचच उंच चेंडू हवेमध्ये निघून गेलेला आहे. जितका उंच गेला तितका दूर गेला. योग्य उंची, योग्य अंतर, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चूम अंतर. आणखी एक प्रहार वैभव कवडेच्या बॅट मधून आला षटकार. यावेळेस गोलंदाजाच्या गतीचा वापर केला होता. थोडा वेगळा विचार करत असताना फलंदाजाला आपण पाहिलं. या अगोदर षटकार आला. षटकार संपली 6. धावपलकर धावा 12.33च्या सरासरीने 74. निर्धारित 8 षटकांचे सामने इथे या स्पर्धेमध्ये खेळवत असलेले आपण सगळेजण बघत आहोत. वर्धा प्रीमियर लीग 6वा दिवस. 6व्या दिवसात मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा घमासान, 16 आनंदाचा, गजर क्रिकेटचा आपण बघतो. आणि सामना सुरू आहे तो म्हणजेच प्रिशा किंग्स 11 आणि त्यांच्या विरोधात बिराहा हॉटेल. 74 रन्स ऑन दी बोर्ड, 74 धावा आहेत. त्यासाठी मला असं वाटतं निखिल मागे बघत असावेत आणि त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचलेली आहे. 7वं षटक दूरवर चटोकाकडून. गोलंदाज पुन्हा एकदा रिजवान तबर. पावलांचा वापर फुलटॉस मध्ये कन्वर्ट करत असताना स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने काढलेल्या डीप स्क्वेअर लेग उपस्थित आहे. इलिया शेख चेंडू आडून फेकी करतायत. धाव मिळते 1. फुलटॉस चेंडूसाठी बऱ्याचदा फलंदाज तयार नसलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचमुळे फुलटॉसवर अपेक्षित चौकार षटकार खेळता न आलेले बऱ्याचदा फलंदाजाला आपण पाहिलेले आहे. आणि तसंही रिजवान तबर व्हेरी क्लेवर कस्टमर. चांगला चेंडू अगोदरच ओळखलेला आहे की वैभव कवडे कदाचित रिव्हर्ससाठी जातील. त्यापुढे फुलरलेनचा चेंडू ठेवला. चेंडू फक्त तुम्हाला खोलवर टप्प्यावर ठेवून चालत नाही, त्याची दिशा योग्य असावी लागते आणि तीच दिशा चांगल्या पद्धतीने वापरलेले गोलंदाज रिजवान तवरने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिलेला आहे. या पद्धतीच्या चेंडूवर चांगले फटके खेळतात वैभव कवडे, परंतु इथे आता त्यांना यश मिळालेलं नाहीये. या अगोदर आपण उल्लेख केलेला आहे रिजवान तवर ज्या वेळेस मैदानात खेळपट्टीवर गोलंदाजीसाठी येतात त्यावेळेस काहीतरी विशेष घडत असतं. विशेषत्वाने फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून ते परावृत्त ठेवतात, दूर ठेवतात, अलिप्त ठेवतात. चांगलं प्लॅनिंग, थॉट प्रोसेस चांगली आहे गोलंदाज रिजवान तवरकडे आणि त्याचा योग्य वापर मैदानाच्या आतमध्ये करतायत गोलंदाज रिजवान. आता फटका बघा, एकदा बघा, दोनदा बघा, तीनदा बघा, अनेकदा बघा. जितक्या वेळ बघाल तितक्या वेळ तुम्हाला त्यातून आनंद मिळेल. आनंदाची पर्वणी, क्रिकेटचा सौंदर्य वाढवणारा फटका. बॅटर वैभव कवडेचा आविष्कार. अद्भुत, अकल्पनीय, अविश्वसनीय षटकार. चांगला फटका खेळला फलंदाज वैभव कवडे मैदानाच्या आतमध्ये. त्याचे रंग दाखवायला त्याने सुरुवात केलेली आहे. इंद्रधनू मध्ये ज्या पद्धतीने सप्तरंग असतात या फलंदाजाच्या फलंदाजी सुद्धा आता ते पाहायला मिळालेले आहेत. आणखी एकदा समोर खेळतायत परंतु फटका फसलाय की काय? ओ माय गुडनेस, इथेही अंतर मिळालं. आश्चर्याचा कडू धक्का गोलंदाज रिजवान तवरला, परंतु यश मिळालेले फलंदाज वैभव कवडेला. त्याच्या बॅटमधून आला आणखी एक मेगा हिट सिक्सर. आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो फलंदाजीत वैभव कवडेच्या. शेवटचा चेंडू आहे रिजवान तवर. रिजवान तवरच्या विरोधात तेवर बदललेले आहेत असं म्हणायला हरकत नाही फलंदाज वैभव कवडेने. ज्या गोलंदाजाच्या विरोधात खेळत असताना मोठ्या मोठ्या फलंदाजांच्या नाकी नऊ येतात अशा गोलंदाजाच्या विरोधात आक्रमकता स्वीकारली आणि ती योग्य रीतीने साबित करून दाखवली, सिद्ध करून दाखवली. षटक संपत 7व्या षटकाच्या अंतिम धावपलकर धावा आहेत 88. 2 गडी बाद.
पंच जरा थांबा. अमितभाई पठाण, तुम्ही जे ग्लोव्ज घातलेले ते तुम्हाला काढावे लागतील. या अगोदर ती सूचना आम्ही दिलीच होती. कारण फक्त यष्टी रक्षकाला ती परवानगी असते टेनिसमध्ये, इतर खेळाडूंना ती परमिशन दिली जात नाही. धन्यवाद, थँक्यू. शेवटचं षटक फेकलं जाईल. गोलंदाजीसाठी गोलंदाज मंगेश मसराम. स्टार्टिंगला बॅटर वैभव आपल्याला पाहायला मिळतात. या मैदानाचा विचार केला तर शहीद भगतसिंग मैदान, आणि त्या मैदानामधून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. इतिहासात जाज्वल्य इतिहास जर आपण पाहिला तर त्यात अनेक अनेक खरं तर पानं सुवर्ण इतिहासामध्ये ज्यांच्या संबंधाने लिहिलेली आहेत. ऑनसाइडला फटका खेळत आहेत. उचलून मारण्याचा प्रयत्न होता, हवं तसं एलिव्हेशन मिळालं नाही, बॅटच्या मधोमध घेता आलं नव्हतं. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की बॅटर बॅटिंग करत असताना त्याचा बॉडीचा शेप जो डिस्टर्ब होतो, तिथून मग हे फटके खेळत असताना अडचणी निर्माण होतात बॅटरला. परंतु आता काय बोलावं, फलंदाज वैभव कवडेने तर फलंदाजी चांगलीच केलेली आहे. पुढे सरकले, इथेही बॅटर फिरलेली आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करता आलं नाही. टिपटाय झेल यावेळेस कुमेल अजानी आणि केस संपतो बॅटर निखिल चौधरीचा. तिसरा हादरा बॅटिंग टीमला, प्रिशा किंग्स 11ला. ऑनस्क्रीन रिप्ले आपण बघतो, उजवेष्टीच्या बाहेरून पर्पजफुली खेचून मारला होता. बॉलच्या मेरिटवर खेळले नव्हते बॅटर निखिल चौधरी, आणि त्याचमुळे हवं तसं अंतर मिळालं नाही. कनेक्शन तर वाटत होतं की ठीकठाक झालेलं आहे, परंतु तरी सुद्धा अंतर मिळालं नाही. याचं एक महत्वाचं कारण आहे की अवे फ्रॉम दी बॉडी, म्हणजे खूप जास्तीचं अंतर होतं. ऑफसाईडवर चेंडू ठेवण्यात आला होता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आयुष लोणारे दाखल होताना आपण बघतो. या स्पर्धेमध्ये कालचा दिवस आयुष लोणारेने चांगला वापरला, चांगले फटके ऑनसाईडला आयुषने खेळलेत. सर्वात लांब पल्ल्याचा फटका सुद्धा कालच्या दिवसातील अगदी थेट या बगीच्यामध्ये गेला होता, मैदानाच्या बाहेरच्या. खूप दूरवर त्याने चेंडूला पाठवलं होतं. शेवटचे 3 चेंडू शेष. मंगेश मश्राम चांगलं क्षेत्ररक्षण, आता चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतायत. 95 पेक्षा जास्त धावा बनतील का हे पाहायचंय. ज्या पद्धतीच्या फटकेबाजीची मी चर्चा करत होतो, तो तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या बॅटर आयुष लोणारे याने केला होता, परंतु अयशस्वी प्रयत्न आहे. बघा, आता तुमच्याकडे फक्त 2च चेंडू आहेत, त्यामुळे तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. बॉटम एंडचा वापर करत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंडला जिथे उभे होते फलंदाज वैभव कवडे तिथेच थांबले, त्यांना इतर हालचाली करता आली नाही, आणि त्यातच इथे डाव साधलेला आहे. गोलंदाज मंगेश मश्रामने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, त्याची अचूक फेकी समोरच होते स्टम्प्स, आणि त्याचमुळे योग्य रीतीने निशाणा साधला गोलंदाज म्हणून गोलंदाज मंगेश मश्रामने. फलंदाज वैभव कवडे यांच्या खेळीचा अंत होतोय. बघा, मला असं वाटतं तिथे झेब भाई यांनी वैभव कवडे यांना तिथे शाबासकी दिली. ज्या पद्धतीने खेळी वैभव कवडे यांनी केलेली आहे. क्रिकेट वर्धा जिल्ह्यापुरता खरं तर ही स्पर्धा मर्यादित आहे. प्रत्येक जण एकमेकांच्या खेळीला ओळखतो, एकमेकांना ओळखतो. फुलटॉस समोर खेळलेत, कुमेल अजानी पोचले होते, त्यांनी चेंडू अडवलाय. या क्षेत्ररक्षकाने प्रभावित करणारी कामगिरी केलेली आहे. एक खेळाडू म्हणून फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये 100% देण्याचा त्याचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे. इथे धावा आल्या त्या म्हणजेच 2, आणि याचबरोबर षटकं संपली. 8 धावा बनवल्या प्रिशा किंग्स 11ने. 91-92 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये, ती म्हणजेच बिरहा हॉटेलला.
रेनबो वॉरियर्स त्याचबरोबर वायएसके टायटन्स दोन्ही कॅप्टन्सला मी विनंती करत आहे. नाणेफेकी कक्षामध्ये तुम्हाला लगेच यायचं आहे. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक आपण नाणेफेकी कक्षामध्ये करत आहोत. रेनबो वॉरियर्स आणि त्याचबरोबर वायएसके टायटन्स. रेनबो वॉरियर्स टीमचे टीम नायक संघ कर्णधार स्कीपर आपणास विनंती आहे लगेचच आपल्याला नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. प्रतिस्पर्धी संघाचे संघ नायक इथे उपस्थित आहेत. शेख आबिद आणि त्यांची टीम त्याचबरोबर बंटी जॉन आपल्यामध्ये उपस्थित आहेत संघ कर्णधार म्हणून. एक चांगलं व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये त्यांचा म्युझिकल ग्रुप आपण सगळ्यांनी अनुभवला. अत्यंत चांगलं मनोरंजन त्यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांच्याकडे चांगलं डिटर्मिनेशन आहे, चांगलं समर्पण आहे. मला आठवतं एका सामन्यामध्ये ऑफसाईडला पॉईंटच्या दिशेने ज्या पद्धतीने स्वतःला झोकून क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न बंटीभाईने केला होता. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, वर्धा प्रीमियर लीगचं हे पर्व सगळीकडे गाजत आहे. गाजावाजा या पर्वाचा चर्चा मिळवलेली आहे वर्धा प्रीमियर लीगच्या या पर्वाने. आणि त्यामध्ये चांगलं मोलाचं सहकार्य बंटीभाई जॉन यांचं मिळालेलं आहे. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आम्ही आपले आभार व्यक्त करत आहोत, ऋण व्यक्त करत आहोत. आणि आपणही खरं तर या स्पर्धेचे आयोजकच आहात, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. Prisha Kings के कप्तान प्लीज. चला क्षेत्ररक्षण सज्ज होत आहे आणि पंचांना विनंती आहे मैदानाचा ताबा घ्या. त्याचबरोबर आता राहुल भाऊ दंडारे आणि त्यांच्या टीमची फलंदाजीची वेळ झालेली आहे. तयार होत आहेत राहुल भाऊ दंडारे, अमित भाई पठाण, राकेश भाऊ दंडारे, यस बेग युअर पार्डन, आणि अमित भाई पठाण सुद्धा तयार होत असताना आपण बघत आहोत. सलमीची जोडी सुद्धा आता मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेमध्ये पंच लाभलेले आपल्याला जिग्नेशभाई पटेल चुडासमा, त्याचबरोबर त्यांच्या साथीने राहुलभाई राजभर सर आणि याच वर्ध्यातील अत्यंत चांगले क्रिकेटर सुरेश भाऊ
सर्वांचं वर्धा प्रीमियर लीगच्या 6व्या दिवसातील दुपारी सहर्ष स्वागत. सामन्याचा दुसरा डाव इथे सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाजीसाठी फलंदाज राकेश भाऊ दंडारे आणि त्यांच्या साथीने नॉस्टा किंगला अमित भाई पठाण आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीचा भार स्वीकारत आहेत गोलंदाज जर आपण पाहिले तर ते आहेत स्वप्नील सोनटक्के. पहिला चेंडू फेकला गेला होता गोलंदाज स्वप्नील सोनटक्के यांच्या वतीने आणि रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. निर्धाव चेंडू ची सांगता होत असताना आपण बघतो धावा बनवायचे 92 आणि लगेचच आता आपण बघतो छोटेखानी संवाद तिथे साधण्यात आलेला आहे. जे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रेटिश लॉंग ऑफला त्यांच्या वतीने. डावखुरे आताचे गोलंदाज ऑन साइडला फटका चांगला क्षेत्ररक्षण. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता बॅटरचा. चांगल्या पद्धतीने फटका खेळले होते. परंतु एक महत्वाची गोष्ट पुन्हा एकदा तीच आहे क्रिकेटमध्ये गोलू तुम्ही कोणता फटका खेळला त्याचबरोबर तो कुठे प्लेस केलाय याला फार मोठं महत्व आहे. प्लेसमेंट जर चांगली असेल तुमची तर अधिक धावा तुम्ही बनवू शकता. समोर खेळत आहेत अमित भाई पठाण. हँड आय कोऑर्डिनेशनचा वापर करत असताना मोठ्या पटक्यांसाठी जाणले जातात. या स्पर्धेमध्ये आणखी एक खेळाडू की ज्याची आपण चर्चा या संदर्भात करू शकू ते खेळाडू आहेत मंगेश नलोदे. याच पद्धतीचा त्यांचा स्टान्स, याच पद्धतीने खेळतात. अधिक पदल आली त्याचा वापर न करता चेंडूला फार दूर दूर फेकतात. पावलांचा वापर करायचा आहे. या पद्धती हे टार्गेट जर मैदानाच्या आतमध्ये बिरहा हॉटेलला चेस करायचं असेल तर कुठे ना कुठे मला असं वाटतं राकेश भाऊ दंडारे 6 षटकांपर्यंत खेळपट्टीवर उपस्थित राहणं गरजेचं आहे. 21 धावांचा चांगला स्टार्टअप जर त्यांना मिळाला, सुरुवात मिळाली तर ते अधिक घातक सिद्ध होऊ शकतात. प्रयत्न तर करतायत परंतु स्ट्रगल पाहायला मिळतो. अनेक तरुणांच्या जीवनामध्ये स्ट्रगल अलीकडे असताना आपण बघत आहोत. वेगवेगळ्या पद्धतीचं स्ट्रगल आहे. संघर्ष फक्त एकाच मार्गाचा नाही किंवा एकाच गोष्टीचा नाही. मल्टी डायमेन्शनल या पद्धतीने एक इंग्रजीमध्ये फ्रेज वापरली जाते. कोणाचा कशा बाबतीतला स्ट्रगल तर कोणाचा कशा बाबतीतला स्ट्रगल. ऑनसाइडला फटका खेळता क्षेत्ररक्षक दूरवर राहिले. चेंडू पर्यंत पोहोचतील का? हो पोहोचलेत. चेंडू अडवला, फेकी झाले. याच दरम्यान दुसरीचा प्रयत्न. डेंजर एंडला बॅटर राकेश भाऊ दंडारे धावत होते. त्याने धाव ही पूर्ण केली आणि त्याचबरोबर षटक संपलं पहिलं ज्यामध्ये धावपलकर धावा आहेत 5. गोलंदाजी करणाऱ्या टीमचा जर आपण विचार केला तर गोलंदाजी करणाऱ्या टीमने सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. त्यांचे गोलंदाज विशेषत्वाने आशिष केचे या गोलंदाजाकडे सगळ्यांचं लक्ष असेल. त्याचबरोबर इतर गोलंदाजाचा जर आपण विचार केला तर शाहरुख पठाण चांगली गोलंदाजी करतायत. रोहित कमलासनन या नावाने त्यांचा परिचय इथे दिलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. स्वप्नील सोनटक्के सुद्धा त्यांच्याकडे चांगला ऑप्शन आहे. स्वप्नील सोनटक्केच्या वतीने पाहिजे ज्या नावाची चर्चा आपण करत होतो त्याच नावाला इथे पुढे आणण्याचं काम केलं जात आहे का संघ कर्णधाराच्या वतीने. छोटेखानी मीटिंग तर होतीये, मिडल कॉन्फरन्स ज्याला आपण म्हणतो, आणि त्यानंतर निर्णय घेतला जात आहे. सर्व मताला किंमत असली पाहिजे आणि तीच किंमत मैदानाच्या आतमध्ये दिली जात आहे. फक्त संघ कर्णधार जर काही निर्णय घेत असेल आणि टीमचं कॉन्ट्रीब्युशन किंवा टीमला चांगला परफॉर्मन्स देता येत नसेल तर मग त्या कर्णधाराने तो विचार करणं गरजेचं आहे. हेल्दी ॲटमॉस्फिअर तुम्हाला तुमच्या संघामध्ये राखता आला पाहिजे आणि ते करण्यासाठी सगळ्या संघ सहकाऱ्यांबरोबर तुम्हाला चर्चा साधता आली पाहिजे. जे बॅकफुटला आहेत त्यांना चांगलं मोटिवेशन देता आलं पाहिजे तर त्यांच्याकडून कामगिरी चांगली होऊ शकते. दूरवरच्या टोकाकडून दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज रोहित कमलासनन. याच मैदानावर सराव करत असताना रोहित कमलासनन यांना आपण बघतो. कालच्या रजनीमध्ये त्यांना ज्यावेळेस सामनावीराचा पुरस्कार मिळाला त्यावेळेस अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य आलं होतं. प्रत्येक जण समाधानी असताना आपण बघत होतो. याचं कारण असतंय मुळात समोर खेळतायत अमित भाई पठाणने
गोलंदाज रोहित कमलासननला आभाळ दाखवलेला आहे. आसमानी टोला, बुलंदी षटकार. आता आपल्याला लगेचच खेळाडू कक्षामधून वेगवेगळ्या पद्धतीचे आवाज येत असलेले ऐकायला मिळतात आणि हे समर्थन आहे बॅटर अमितभाई पठाण. उंचपुरे फलंदाज आहेत, बलदंड शरीरयष्टी, चांगला संपर्क चेंडूफळीचा जर आणला तर मला असं वाटत नाही वर्धा जिल्ह्यामध्ये असं एखादं मैदान आहे की जिकडे चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये पडेल म्हणून खूप दूरवर जाईल. विगरस बॅटिंगसाठी लांब लांब षटकारांसाठी जाणले जातात. आणखी एकदा उचललाय, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित नाही, फार दूरवर आहेत. आता इथे नेमकं काय झाले पाहायचंय. पंचांचा इशारा येतोय, दोन्ही हात पंचांच्या आबाळाकडे. याही वेळेस धावा 6 फिक्स करावे लागतील कारण अमितभाई पठाण याने मारलेला आहे 6 षटकार. या प्रिशा किंग्स 11 मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केलेली आहे प्रिशा किंग्स 11ने. तेव्हा शेवटच्या 4 षटकांमधून गोलंदाजी करताना रोहित कमलासननला आपण पाहिलेलं आहे, परंतु आता स्ट्रॅटेजिकल चेंज मैदानाच्या आतमध्ये संघ कर्णधाराने केला आणि आतापर्यंत तो त्यांच्या विरोधातच गेलेला आहे. आणखी एकदा फटका खेळलेले, परंतु आता हा फटका फसलाय आणि इथे झेल टिपत असताना आपण फिल्डरला बघतो. झेल टिपण्यात आलेला आहे. अमितभाई पठाणने बाद होण्यापूर्वी त्यांची कामगिरी अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्ण केली कारण 4 चेंडूचा त्याने सामना केला. महत्वपूर्ण 15 धावा धावपलकर जोडल्या. अमितभाई पठाण बाद. या अगोदरच्या डावामध्ये तुम्हाला निखिल चौधरी यांचा तो फटका आठवत असेल, जिकडे निखिल चौधरी बाद झाले होते. त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अबे फ्रॉम दी बॉडी, उजव्या यष्टीच्या अगदी फार बाहेरचा चेंडू, जवळजवळ 6व्या स्टंप्सवरून ऑन साईडला खेळणं तितकं सोपं नाही. जरी तुम्ही फटका खेळला तरी त्यातून अंतर मिळेलच असं नाही. तेच घडलं. फलंदाज बाद झाले जेलबादच्या रूपाने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, ज्यांच्या फलंदाजीची चर्चा आपण हिंगणघाट सहित संपूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये ऐकतो. असे बॅटर कुमेल अजानी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अडतीस चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 38 चेंडूंचा जर आपण विचार केला तर इथून पुढे 74 धावा बनवायचे. 38 चेंडू आणि 74 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जवळजवळ 200चा स्ट्राईक रेट इथे कायम ठेवावा लागेल बॅटर्सला. रोहित कमलासनन पुन्हा एकदा तयार होत आहेत. महत्वपूर्ण फलंदाज त्याने बाद केलेला आहे. बॅटर कुमेल अजानी. यावेळेस कमी गतीने फेकला गेलेला चेंडू उजव्या बाहेरचा. न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर गोलंदाजाने कमीत कमी 1 ते 2-3 चेंडूंवर त्याला शांत ठेवणं गरजेचं असतं. त्यासाठीच उजव्या बाहेर चेंडू फेकला होता गोलंदाज रोहितने. अटेम्प्ट तर आहे बिग हिट करण्याचा, परंतु चेंडूपैचा संपर्क करता आला नाही. नेमकं घडलं काय हे आपल्याला पाहावं लागेल tenniscricket.in वतीने. चेंडूपैचा संपर्क का करता आला नव्हता बॅटर कुमेल अजानीला हे आपण बघूया. हा बघा ऑन स्क्रीन रिप्ले तुम्हाला इथे पाहायला मिळेल. चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहिला होता, बाहेर सुद्धा निघाला होता. यावेळेस प्राइसलेस विकेट, biggest wicket of this match has been taken by bowler Rohit Kamlasanan. Batters Kumel Ajani departs. सगळ्यात मोठा विकेट या सामन्यात आता कॅरी केलेला आहे तो म्हणजे रोहित कमलासननने. या अगोदर आपण ती चर्चा खरं तर तेजस छेडली होती की कमलासनन यांना दुसरं षटक देणं कदाचित फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने जाऊ शकतं, बॉलिंग टीमच्या विरोधात जाऊ शकतं, परंतु आता त्या चर्चा तुम्हाला तिथेच थांबावे लागतील. क्रिकेटमध्ये परिस्थितीला फार मोठं महत्त्व असतं आणि ती परिस्थिती आता आपल्या बाजूने वळवण्याचं काम रोहित कमलासनन यांच्या अनुभवाने केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. या अगोदर अमितभाई पठाण बाद झाले होते, त्याचबरोबर कुमेल अजानी बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहायचं इथून पुढे काय घडणार आहे. जर्सी नंबर 18
राकेश भाऊ दंडारे यांचा जर्सी नंबर 9 आणि त्याचबरोबर त्याला जर डबल तुम्ही केलं तर जर्सी नंबर 18 मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कोऑर्डिनेशन त्यांना दाखवावं लागेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, इथून पुढे एक सेट रोडमॅप त्यांच्याकडे असायला हवा आणि त्याचं एक्झिक्युशन मैदानाच्या आतमध्ये निश्चितच योग्य पद्धतीने फलंदाजांना करता आलं पाहिजे. तर या सामन्यामध्ये विजय मिळवू शकतात बॅटिंग टीम अर्थात बिरहा हॉटेल्स. 36 चेंडू 73 धावा. प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ 12 धावा हव्यात. 12.17चा आस्किंग रन रेट. करंट रन रेटचा विचार केला तर 9.50चा करंट रन रेट मैदानाच्या आतमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरं षटक फेकलं जाईल. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजाची नियुक्ती केली जात आहे. आयुष लोणारेला आणतायत गोलंदाजीमध्ये. आयुष लोणारे या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा गोलंदाजीत स्वतःची उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी दाखल झालेले आहेत. दूरवरच्या टोकाकडून स्वतः तयार होत आहेत. धावफलक आहे 19 2 गडी गमावलेले आहेत. 12 धावा प्रत्येक षटकामध्ये हवेत. फलंदाजी करणाऱ्या टीमला 12चा रन रेट आस्किंग आहे. या खेळपट्टीचा जर विचार केला तर विनायक मला असं वाटत नाही तो तितका मोठा आस्किंग रन रेट आहे म्हणून. दुपारच्या सत्रामध्ये खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमात पडते. मोठे मोठे फटके इथे फलंदाज खेळताना आपण बघतो. रेनबो वॉरियर्स टीमच्या वतीने पवन चानप आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. लगेचच नाणेफेकीसाठी या टॉससाठी यायचंय. पवन चानप लोणारेने सुरुवात केलेली आहे. पहिला चेंडू योग्य टार्गेटवर त्याला हाताळताना आपण पाहिलेले आहे. उजव्या स्टेजच्या बाहेरचा जवळजवळ 4थ्या स्टंप्सवर ठेवलेला अँगल तर नॅचरल आहे या गोलंदाजाकडे. डावखुरे आताचे गोलंदाज रायटी बॅटरच्या विरोधात जेव्हा जेव्हा गोलंदाजी करतात तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे नॅचरल अँगल असतो. परंतु त्या अँगलचा तुम्ही किती चांगला वापर करता हे महत्वाचं आहे. तोच चांगला वापर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आयुष लोणारेला करता येईल का हे आपल्याला पाहायचं आहे. स्टार्किंगला बॅटरचा विचार केला तर इलियास शेख. ही स्पर्धा आतापर्यंत फलंदाजीमध्ये याही फलंदाजाची चांगली राहिलेली आहे. चांगलं योगदान आपल्या संघाला त्याने फलंदाजी दिलेला आहे. समोर ठेवलाय, समोरच मारलाय क्षेत्ररक्षक निखिल चौधरी. कुंपणाने शेत खाल्लं. प्रिशा किंग्स 11चे संघनायक त्याचबरोबर संघ मालक निखिल चौधरी याने झेल सोडला. साधा सोपा झेल होता. सीमारेषा जर आपण पाहिली तर ती बरीच दूर होती. परंतु सीमारेषेवरचे झेल हे बऱ्याचदा कठीणच असतात. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की तुम्हाला सीमारेषेवर सुद्धा नजर ठेवावी लागते. त्याचबरोबर त्या चेंडूवर सुद्धा नजर ठेवावी लागते आणि तिथून पुढेच मग अडचणी वाढतात क्षेत्ररक्षकाच्या समोरील. परंतु या पद्धतीचे झेल तुम्हाला घेता आलेच पाहिजेत. ज्या स्टँडर्डचं क्रिकेट तुम्ही खेळतायत वर्धा जिल्ह्यामध्ये. चेंडू फेकलेले आहेत 2. धावफलक आहे 21. 2 गडी बाद. 2.2 षटकांचा खेळ संपलाय. आज थोड्या ऑफ कॉलर पाहायला मिळालेत. इथे मिक्सअप, बिग मिक्सअप संधी मिळणार नाही इथे बॅटर इलियासला, कारण बेल्स डिस्लॉच झालेले आहेत आणि त्याचमुळे फलंदाज इलियास शेख यालाही परतावा लागलेला आहे. ताळमेळाचा अभाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. कोऑर्डिनेशन व्यवस्थितरित्या राखता आलं नाही. ते म्हणजेच दोन्ही फलंदाजांना राकेश भाऊ दंडारे त्याचबरोबर इलियास शेख मिस कोऑर्डिनेशन, प्रॉपर कॉलिंग देता आलं नव्हतं. हा बघा रिप्ले आपण बघतो. चेंडू सरळ जाऊन एस्टर्नवर धडकला. नाणेफेक केली जात आहे. कॅमेऱ्याचा अँगल तिकडे जाईलच. नाणेफेक होते गांधी सिटी युनायटेड त्याचबरोबर रेनबो वॉरियर्स दोन टीम मध्ये. मला असं वाटतं बंटी भाई अर्थात गांधी सिटी युनायटेड याने बेग युअर पार्डन वायस्के टायटन्स आहेत. नाणेफेक संपन्न झाली. नाणेफेक त्यांनी जिंकलेली आहे. दोन्ही टीम्सच्या जर्सी थोड्या थोड्या सारख्याच आहेत कलर वाईज. त्यामुळे अनावधानाने वेगळ्याच टीमचं नाव आलं. हरकत नाही. नाणेफेक संपन्न झाली. जिंकली ती म्हणजेच
वायस्के टायटन्सने. थोड्या बॅट डिसिजन सुद्धा येईल. आयुष लोणारे गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करतायत. नियंत्रण चांगलं पाहायला मिळतं. लीप मोमेंट चांगली. सगळ्यात महत्वाची गोष्ट स्मूथ रनअप आहे गोलंदाज आयुष लोणारेचा. आता त्याकडे आपण जाऊ. पाहायचे गोलंदाजाची शैली नेमकी कशी आहे. थॉट प्रोसेस तर क्लिअर पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचे चेंडू आतापर्यंत प्रोड्यूस केलेले आहेत गोलंदाज आयुष लोणारेने. हा बघा स्मूथ रनअप आहे. अंतिम क्षणाला झटका देत आहेत. खांद्याचा वापर अधिक करतायत. घरपोच सेवा मिळाली होती परंतु आता फिल्डरला ती मान्य नाही. दोनदा घरपोच सेवा नाकारलेली आहे. त्याचे जर वाईट पडसाद उमटले तर या सामन्यातील पराभवाचं कारण जर तुम्हाला शोधायचं असेल तर हे 2 झेल होऊ शकतात. हा बघा ऑनस्क्रीन रिप्ले आपण बघतो. यापेक्षा सोपा झेल टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला मिळणार नाही. ऍज अ फिल्डर सुटला हरकत नाही. आयुष लोणारे चांगली कामगिरी करतायत गोलंदाजीमध्ये. फलंदाजांना बांधून ठेवलेले आहे. मोठे पटके खेळू देत नाही. ते फ्रीडम दिलं जात नाही. उजव्या यष्टीच्या बाहेर आमंत्रित करायचं होतं बॅटर झेबाई यांना. त्यानं ते केलं होतं सुद्धा. थर्ड अंपायर कॉल करण्यात आलेला आहे बॅटिंग टीमच्या वतीने. चेंडू लिव केलेला आहे की नाही हे सगळ्यात अगोदर पाहायचंय. ज्या पद्धतीने प्रथम दर्शनी आपण बघतो कदाचित फलंदाजाने बॉल सोडून दिला होता की ते सफल झालेत हा महत्वाचा मुद्दा आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्याला मिळत आहे की हा चेंडू व्हॅलिड आहे, वैध आहे, योग्य आहे. जास्त वेळ घेतला जात आहे. प्रिशा किंग्स 11 मैदानी पंचांच्या वतीने पहिली वॉर्निंग तुम्हाला मिळालेली आहे. मैदानी पंचांनी सूचित केलं की अधिकचा वेळेचा वापर केला जात आहे प्रिशा किंग्स या वतीने. बघा महत्वाचा मुद्दा असा आहे की या अगोदरचा चेंडू वाईड का कॉल करण्यात आला. याचं कारण महत्वाचं असं आहे की बॅटर जो आहे तो अगोदरच उजव्या यष्टीच्या बाहेर उभा आहे. थोडा शफल झालेला होता. शफल एकदा तुम्ही झाले की त्यानंतर तुम्ही त्या चेंडूला अटेम्प्ट करता फटका खेळण्यासाठी किंवा करत नाही याला तितकं महत्व राहत नाही. त्यामुळेच तो चेंडू तिकडे वैध ठरवण्यात आला. व्हॅलिड बॉल. यष्टी रक्षक आता यष्टींच्या अगदी जवळ उभे असताना आपण बघत आहोत. यष्टी रक्षक मला असं वाटतं आकाश कोंबे आहेत. दूरवरच्या टोकाकडून नामवंत गोलंदाज आकाश केचे. समोर खेळलेत. चांगला फटका आहे. फलंदाज फटका खेळल्यानंतर जागचे हल्ले सुद्धा नव्हते. त्यांना माहित होतं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. क्षेत्ररक्षक सुद्धा दूरवर राहिले. चेंडूने त्याचा अंतिम साध्य साधलं. पंचांचा अधिकृत इशारा अजूनपर्यंत आलेला नाही. हा चौकार आहे की षटकार? यस, षटकार. आशिष केचेच्या विरोधात आक्रमण करणं अत्यंत कठीण आहे. परंतु आता हे दोन्ही खेळाडू अनुभवी खेळाडू आहेत आणि त्या अनुभवाचा मैदानाच्या आतमध्ये योग्य रीतीने वापर केला जात आहे. बॅटर राकेश भाऊ दंडारे यांच्या वतीने. या अगोदर चाचपडत खेळत होते, अडखळत खेळत होते. आता इथे मात्र आपण बघतो एखाद्या हायवेवर गाडी भरधाव वेगाने जशी सुसाट सुटते त्या पद्धतीने आता धावपलक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आडव्या बॅटने आणखी एकदा कडवा प्रहार दिला. बॅटर राकेश भाऊ दंडारेच्या बॅटमधून महत्वाचा षटकार आला.
कालच्या सामन्यामध्ये प्रतीक मला असं वाटतं आशिष भाऊ केचे यांना गोलंदाजी देण्यात आली नव्हती. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. क्रिकेट खेळत असताना तुम्ही मेंटली किती फिट आहात हे फार महत्वाचं आहे. म्हणजे क्रिकेट जरी बॉडीने खेळलं जात असेल, शरीराने खेळलं जात असेल, तरी बुद्धीचा वापर त्यामध्ये खूप करावा लागतो. त्याचबरोबर तुम्ही मानसिकरित्या किती स्ट्रॉंग आहात हे महत्वाचं असतं. बघूया हे षटक संपल्यानंतर त्याची चर्चा आपण करू. आतापर्यंत 2 षटकार तर आलेत. कमी गती काढून घेतली होती. नो बॉल कॉल करण्यात आलेला आहे. दिस इज द ऍडव्हर्स सिच्युएशन. वेळ तुमच्या विरोधात ज्यावेळेस उभी राहते त्यावेळेस मग तुम्ही हत्तीवर जरी बसलात तरी हत्तीच्या कानात मुंगी चावू शकते. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. मैदानी पंचाने नो बॉल कॉल केलेला आहे. बिसाइड दी पिच चेंडू पिच झालेला आहे का हे पाहायचंय. इट्स ए नो बॉल. वर्धा प्रीमियर लीग फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष महेश भाऊ जाटे यांचं आगमन झालेलं आहे. सरचे स्वागत. दोन्हीही संघांनी त्यांचे DRS गमावलेले आहेत, रिव्ह्यू गमावलेले आहेत. चेंडू पडला, खूप खाली राहिला, उजव्या बाहेर आले होते. बॅटर शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न अगोदरच खर तर इकडे दाखवला होता गोलंदाजाला. त्यांनीही फलंदाजाच्या हालचाली योग्य रीतीने लक्षात घेत असताना चेंडू डिलिव्हर केला. हाच अनुभव आहे. तलवारीवर तलवार. नीती, रणनीती, दावे प्रतिदावे, मैदानाच्या आतमध्ये हल्ले प्रतिहल्ले आपण बघतो. या अगोदर 2 षटकार आशिष केचे यांच्या विरोधात खेळलेले आहेत फलंदाज राकेश दंडारेने आणि त्यांना आता इथे थांबून ठेवण्यात आलेला आहे. स्विच करण्याचा प्रयत्न इथेही पसलाय. डायरेक्ट हिट. हळूवारपणे देण्याचा प्रयत्न होता. तो जो तुमचा रिदम असतो तो रिदम अत्यंत महत्वाचा असतो. तुम्ही स्वतःला जर थांबवलं तर त्यातून बऱ्याचदा मग तुम्हाला यशस्वी होता येत नाही आणि तेच घडलं होतं. यष्ट्यांचा अचूक वेध घेता आला नव्हता आकाश कोंबे यांना. दूरवरच्या टोकाकडून आशिष केचे 2 षटकारानंतर चांगला कमबॅक करत असताना आपण बघत आहोत. 4थं षटक सुरू आहे. 36 धावा बनलेले आहेत. रिक्वायर्ड रन रेट आता 13 पर्यंत जाऊन पोहोचलाय. कमी गती इथे दिलेली आहे गोलंदाज आशिष केचेने. झैबाई यांच्या विरोधात हा चेंडू निर्धावलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याचबरोबर षटक संपलेली आहेत 4 आणि एक बॉल इथे दिला नाही का. चार षटक संपली. 36 धावा आहेत. धावपलकर 3 गडी बाद. इथून पुढे 4 षटकांमध्ये 56 अर्थात 56 धावा बनवायच्या आहेत बॅटिंग टीमला सामना जिंकण्यासाठी.
24 चेंडूचा खेळ शेष आहे. 24 चेंडूंमध्ये धाबा बनवायचे 56. या स्पर्धेचा 6वा दिवस आपण सगळेजण अनुभवतात. अत्यंत चांगलं क्रिकेट या स्पर्धेने आतापर्यंत दाखवलेलं आहे. 9 सामने खेळण्याची संधी प्रत्येक टीमला मिळालेली आहे. त्यामुळे या अगोदर जर तुम्ही चुका केलेल्या असतील तर येणाऱ्या सामन्यामध्ये त्या दुरुस्त करण्यासाठीचं प्लॅनिंग तुमच्याकडे हवं आहे. प्लॅनिंग करणं एक वेगळी गोष्ट आहे आणि त्या प्लॅनिंगचं योग्य एक्झिक्युशन करणं हे त्यापेक्षा फार वेगळं. आयुष लोणारे राकेश दंडारेने हुक करण्याचा प्रयत्न केला होता. हा सुद्धा हाफ हार्टेड अटेम्प्ट आहे फिल्डर निखिल कवडेचा. या अगोदरच आपण ती चर्चा केली होती की तुम्ही जर अटेम्प्ट करत असाल तर तो होल हार्टेड हवाय. डबल बँडेड कधी कधी क्षेत्ररक्षक होतात, त्यातूनच मग त्याच्याकडून चुका होतात आणि या चुकांचा फायदा घेत असताना प्रतिस्पर्धी संघ आणि ते बॅटर्स अधिकच्या धावा बनवतात. तेच पाहायला मिळालं. इथे धावा बनलेले आहेत 2 धावा महत्वपूर्ण. बॅटर राकेश भाऊ दंडारे त्याचबरोबर झेब यांना जबाबदारी घ्यावी लागेल. धावफलक पुढे न्यावं लागेल. फुलटॉस आडव्या बॅटने खेळला जरूर. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. गरजेच्या वेळी बॅटर राकेश भाऊ दंडारेने खेळलेला आहे हा महत्वाचा चौकार. गरज आहे या धावपलकाला चौकार षटकारांची. गरज ही शोधाची आहे असं म्हणतात. तुम्हाला जर धावपलकाला वेग द्यायचा असेल तर ती गरज तुम्हाला पूर्ण करायची असेल तर शोध घ्यावाच लागेल चौकार आणि षटकारांचा. त्यातील चौकार तर खेळलाय. राकेश स्ट्राईकला आलेले आहेत. आपण बघतो की सलामीसाठी दाखल झाले होते. या खेळपट्टीवर राकेश भाऊ दंडारे आतापर्यंत 23 धावांवर खेळत आहेत. स्ट्राईक रेट जर आपण पाहिलं तर तितका हेल्दी नाही आहे, परंतु इथून पुढे आक्रमकता दाखवू शकतात. वेगाने धाबा बनवण्यासाठी जाणलं जातं क्रिकेट राकेश भाऊ दंडारे यांचं. वर्धा प्रीमियर लीग या स्पर्धेला आपण सगळेजण जोडलेलो आहोत. स्पर्धेतील 6वा दिवस. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल होत आहे. प्रिशा किंग्स त्याचबरोबर बिराहा हॉटेल दोन्ही टीमसाठी महत्वाचा सामना आहे. विशेषत्वाने बिराहा हॉटेल संघासाठी हा सामना फार महत्वाचा आहे. आयुष लोणारे बदललेलं क्षेत्ररक्षण डोळ्याखालून घालतायत. क्षेत्ररक्षणात आणखी एकदा बदल होताना आपण बघतो. शॉर्ट स्क्वेअर लेगला जे क्षेत्ररक्षक होते त्यांना आता गलीमध्ये आणलं जात आहे. त्याचबरोबर पॉइंटला जे क्षेत्ररक्षक होते त्यांना आता कव्हर्स मध्ये घेऊन जात आहेत संघ कर्णधार. अकॉर्डिंग टू दी फील्ड पोझिशन गोलंदाजाला गोलंदाजी करणं गोलंदाजाने अपेक्षित असतं. स्विच करण्याचा प्रयत्न अगोदरच आले होते उजबेष्टीच्या फार बाहेर. गोलंदाजाने त्यांना ट्रेस केलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट अँगल क्रिएट करत असताना फुलर लेनचा चेंडू टाकला. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज आयुष लोणारे बघतो. या अगोदर एकाही सामन्यामध्ये गोलंदाजी केली नाही. WPL मध्ये गोलंदाजी आयुष लोणारेने केली नव्हती आणि ती संधी त्याला मिळालेली आहे. कमी गती ओळखली, स्लॉक केलंय. हा जेल उत्तम आहे. चांगला जेल टिपला डीप मध्ये क्षेत्ररक्षकाने आणि त्याचमुळे फलंदाज राकेश भाऊ दंडारे यांच्या खेळीला पूर्ण विराम मिळालेला आहे. फलंदाजी करणाऱ्या टीमने अर्थात बिरा हॉटेलने आतापर्यंत त्यांचा 4था गडी गमावलेला आहे. बॅटर राकेश भाऊ दंडारे बाद. राकेश भाऊ दंडारे बाद झालेले आहेत. आता अडचणी तर वाढत चाललेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्राप्त परिस्थितीचा आपल्याला विचार करावा लागेल. 15 धावा प्रत्येक षटकामध्ये बनवायचे आहेत. या खेळपट्टीवर 15 धावा निश्चितच बनू शकतात, परंतु पुन्हा एकदा मुद्दा तोच आहे. कंडिशन जरी तुमच्या बाजूने असतील तरी सुद्धा तुम्हाला चांगलं क्रिकेटच खेळावं लागतं. शून्यापासून सुरुवात करावी लागते आणि त्यानंतर मग तुम्हाला डाव उभे करावे लागतात. आता तर नवीन आलेल्या फलंदाजाला रेनबो वॉरियर्स तुमची प्लेइंग 11 लगेचच जमा करा. रेनबो वॉरियर्स टीम स्क्वॉड आमच्यापर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. सामना सुरू होण्याच्या अगोदर आली पाहिजे. आतापर्यंत 5वं षटक सुरू आहे. बघा 2 षटकं तुमच्याकडे आहेत अजून. हा फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा चांगला फटका बॅटरच्या बॅटमधून निघालेला आहे. गोलंदाजाच्या गतीचा चांगला वापर झाला. अँगल सुद्धा योग्य रीतीने ओळखला बॅटरने. मैदानाच्या आतमध्ये नव्याने दाखल झालेले आहेत समीर सय्यद. कालच्या रजनीमध्ये चांगली फलंदाजी झाली होती समीर सय्यदच्या वतीने आणि त्याच पद्धतीचा ट्रेंड त्याला इथे कायम ठेवता येईल का, तोच कित्ता गिरवता येईल का हे पाहायचं आहे.
शेवटचा बॉल. हलकेच खेळण्याचा प्रयत्न आहे. एसटीच्या मागून अपील तर रेस झालेली आहे. पंचांची सहमती मिळत नाही. त्याचबरोबर फलंदाजाबरोबर सुद्धा एसटी रक्षक वार्तालाप साधतायत आणि हा चेंडू आलेले निर्धाव. षटकं संपली. 5 धावपलकर धाव आहेत 46 आणि इथून पुढे तितक्याच धावा म्हणजे 46 धावाच बनवायचे आहेत, त्या म्हणजे 3 षटकांमध्ये. धावा आहेत. 18 more deliveries to be bowled by bowling side and 46 runs required to win this match. This is the equation in front of batting team, chasing team Biraha Hotel. स्टार्किंग एंडला अनुभवी खेळाडू आहेत झेब. पाचेताचा झेब कशा पद्धतीने फलंदाजी करतील. ऑनसाइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. चेंडू पर्यंत पोहोचले. चेंडू अडवतायत. त्यानंतर होईल फेकी. आकाश कोंबे या अगोदर एसटी रक्षण करत होते, परंतु प्राप्त परिस्थिती लक्षात घेता, इम्पॉर्टन्स लक्षात घेत असताना आता ते स्वतः ऑनसाइडला डीप मध्ये गेलेले आहेत. काऊ कॉर्नर रिजन मध्ये. काऊ कॉर्नर डीप मिड विकेटच्या अगदी जवळ आहेत ते, जिकडे अंगद सावजी भोजनालयाचा आपण खरं तर बॅनर बघतो त्याच्या अगदी जवळ समोर उभे आहेत. अंगद सावजी भोजनालय म्हणजे नॉनव्हेज मध्ये सगळं काही. हा चेंडू चांगला आहे. फलंदाज पावलांचा वापर करत होते, परंतु खूप वेगाने, ॲज लाईक बुलेट आपण म्हणू, खूप वेगाने चेंडू आला. त्याचबरोबर त्याला उसळी सुद्धा मिळाली. एक फलंदाज म्हणून तुम्ही किती मोठे असू द्या, चेंडू अचानक खाली राहिला अथवा चेंडू अचानक उसळला की विशिष्ट अडचणी निर्माण होतात फलंदाजीत. चेंडू पैचा संपर्क करता आला नाही. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत आहेत. कट केलं होतं. कन्व्हिन्सिंग फटकेबाजी करता येणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 15 धावा बनवायचे असतील तर मोठे फटके तर गरजेचेच बनलेले आहेत. स्पर्धेचा दिवस क्रमांक 6वा. 6व्या दिवसाची दुपार. अनेक प्रेक्षक या स्पर्धेबरोबर जोडलेले आहेत. कोणतीही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय अपूर्ण असते. या स्पर्धेने प्रेक्षकांना चांगलं मनोरंजन दिलेलं आहे. हे पर्व या स्पर्धेचं तर ज्याला भव्य आणि दिव्य स्वरूप मिळालेलं आहे, विराट स्वरूप या स्पर्धेचं आपण सगळेजण बघत आहोत आणि त्याचमुळे प्रेक्षक आपली भीत कामं सोडून या स्पर्धेकडे वळायला लागलेले आहेत. पहिल्या रजनी पासून आपण बघतो या शहीद भगतसिंग मैदानात, त्याचबरोबर सर्कस ग्राउंड रामनगर वर्धा येथे प्रेक्षकांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळालेली आहे. बहुसंख्येने क्रिकेट रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर टेनिस क्रिकेट .in वर सुद्धा फार मोठी मेंबरशिप या स्पर्धेला मिळत आहे. प्रत्येक दिवसात जवळजवळ लाखापेक्षा अधिक क्रीडा रसिक या स्पर्धेला मेंबरशिप देत आहेत. इथे टिपला झेल. झैब भाई यांना इथे थांबावं लागेल आणि डीप मध्ये निखिल चौधरीने झेल टिपला. झैब यांच्या खेळीचा अंत होतोय. अडचणी आता आपण बघतो वाढत चाललेल्या आहेत, त्या म्हणजेच चेजिंग टीम अर्थात बिराहा हॉटेल समोर. पायचे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोणते दाखल होतील. रिजवान तवर. या अगोदर रिजवान तवरने फलंदाजीमध्ये त्यांचे तेवर स्पष्ट केलेले आहेत, इंटेंट स्पष्ट केलेले आहे. बिग हिटिंग करू शकतात रिजवान तवर आणि ती काळाची गरज सुद्धा आहे. 15 मोर डिलिव्हरीज टू बी बोल्ड बाय बॉलिंग साइड. आणखी 15 चेंडू फेकायचे आहेत गोलंदाजांना आणि 44 धावा बनवायचे आहेत बॅटिंग टीमला. ते बनवणं तितकं सोपं नाही, कारण प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करत आहेत. स्वप्नीत 100% पुन्हा एकदा तयार होताना आपण बघत आहोत. नवीन फलंदाज दाखल होत आहेत रिजवान तवर. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये आणखी 2 चेंडू फेकायचे आहेत गोलंदाजाला. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल होत असताना आपण बघत आहोत. धावा आतापर्यंत बनलेले 48 48.
गडी बाद झालेले आहेत 5. आणखी 44 धावांची गरज आहे. 92 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचं बॅटिंग टीमला. समोर खेळलेत आल्या मैदानाच्या आतमध्ये आपली ओळख निर्माण करणारा फटका खेळलेला आहे. डावखुऱ्याचे बॅटर आक्रमक असतात, त्याच आक्रमणाला सुरुवातीपासून सुरुवात केलेली आहे. फलंदाज रिजवान तवरच्या बॅटमधून हा षटकार येतोय. थोडे सफल झाले होते उजवेष्टीच्या बाहेर. स्लॉट मध्ये चेंडू मिळवला आणि त्यानंतर त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं. षटकार मिळवला बॅटर रिजवान तवरने. याच पद्धतीच्या फटक्यांची गरज आहे बॅटिंग टीमला. लगेचच तिखट रिप्लाय दिलाय गोलंदाजाने. स्वप्नील सोनटक्के सुद्धा याच पद्धतीच्या गोलंदाजीसाठी जाणले जातात. एक तुम्हारी तो एक हमारी. चांगली नोकझोक मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो या दोन्ही टीम्सच्या दरम्यान, खेळाडूंच्या दरम्यान. षटकं संपली. धावफलक 54, 54, 5 गडी बाद. चोपन्न धावा आहेत. 54 आणि इथून पुढे 38 धावांची गरज आहे. 38 मोर रिक्वायर. 12 चेंडू आणि 38 धावा असं समीकरण. 6 षटकं संपलेत. पायचे उर्वरित 2 षटकं फेकण्यासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल या अगोदर आपण आशिष केचे यांच्या विरोधात आक्रमण करताना फलंदाजांना पाहिलेलं आहे. आणि आणखी एकदा आपण आणखी एका गोलंदाजाचा उल्लेख करू शकतो. रोहित कमलासनन यांच्या विरोधात सुद्धा 2 षटकार आले होते. परंतु आता मुद्दा पुन्हा एकदा तोच आहे. एखादं षटक एखाद्या गुणवत्तापूर्ण गोलंदाजाच्या विरोधातही जाऊ शकतं. परंतु तुम्ही पर्याय तुमच्याकडे किती आहेत हे सुद्धा चेक करू शकता. इतर गोलंदाजांना जर संधी दिली तर पर्याय निश्चितच वाढतात. संघ कर्णधाराकडे आपण बघतो ज्या पद्धतीच्या प्राप्त हालचाली मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाज रोहित कमलासनन गोलंदाजीच्या मार्गावर दाखल होताना आपण बघतो. रोहित कमलासनन. स्ट्रायकिंगला बॅटरचा विचार केला तर आहे समीर सय्यद. बिग हिटिंग साठी जाणलं जातं क्रिकेट. क्लीन बोल्ड. ओ माय गुडनेस. फलंदाजाने रिॲक्टच केलं नव्हतं, प्रतिक्रिया दिली नव्हती. त्याला काहीही ठरवण्याच्या आत चेंडूने त्याचा काटा काढला. चेंडूने एष्ट्यांची भेट घेतली. कट्यार काळजात घुसली. फलंदाज समीर सय्यद बाद. मुख्य विकेटच्या बाजूला यायचे खेळाडू तुम्हाला विनंती असेल तुम्ही जल्लोष करू शकता, तो तुमचा अधिकार आहे. त्याचबरोबर ते प्रत्येक जण करतच असतो, परंतु आपल्याला विकेटची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. लेग कटरचा चांगला वापर केला होता असं वाटतं. प्राप्त परिस्थितीनुसार आपण बघूया पुन्हा एकदा टेनिस क्रिकेट .inच्या वतीने. दुसऱ्या अँगलने आपल्याला पाहावं लागेल, फ्रंट अँगल चेक करावं लागेल. कारण फलंदाज जर चेंडू त्याच्या पायांच्या जवळ आला किंवा एष्ट्यांच्या वेगाने फेकला गेला तर काहीतरी रिॲक्शन देतोच, फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. हा बघा फलंदाज उजव्या एष्टीच्या थोडा बाहेर आला होता, अँगल झाला होता क्रिएट, आणि असं वाटलं होतं बॅटरला की त्याच अँगलने चेंडू डावी एष्टी सोडून जाईल, परंतु तसं झालं नव्हतं. चेंडू पडल्यानंतर त्यावर मिळाली मूवमेंट आणि काम तमाम झालं बॅटरचं. रोहित कमलासनन चांगली गोलंदाजी करतायत. या अगोदर सुद्धा एका महत्वपूर्ण फलंदाजाला त्याने बाद केलं. या सामन्यातील सगळ्यात महत्वाचा खेळाडू अर्थात आपण पाहिलं की कोमेल अजानीला त्याने बाद केलं होतं. तिथूनच त्याचा आत्मविश्वास वाढला. आता सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजीमध्ये एक वेगळीच धार चढलेली आपण बघत आहोत. तीक्ष्ण आणि जीवघेणी गोलंदाजी, जिवारी बोचणारी गोलंदाजी बॅटरच्या त्याच्या वतीने केली जात आहे. कमी खर्चिक आतापर्यंत ते सिद्ध झालेले आहेत. 20.73च्या आस्किंग रननेटने आता धावा बनवायचे बॅटिंग करणाऱ्या टीमला. 11 चेंडू शेष, 38 धावांची गरज. दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 10 पोलार्ड या नावाने ओळखले जातात. आणि पोलार्ड अर्थात कॅरिबियन खेळाडू जितक्या चेंडू दूरवर टोलवतो त्याच पद्धतीचा चेंडू फेकलेला आहे. फटका खेळलेला बॅटर अमन अर्थात पोलार्डने पायांमध्ये चेंडू होता, लॉफ्ट केलं. आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब पल्ल्याचा षटकार बॅटर पोलार्डच्या बॅटमधून. पोलार्ड खेळतायत हा षटकार आणि त्याचमुळे धावफलक गेलं पुढे. एकूण धावा आतापर्यंत बनलेले आहेत 6-0-60. बघा जे प्रेक्षक या क्रीडा नगरीमध्ये क्रिकेटचा आनंद घेत आहेत
सीमारेषेच्या पलीकडे जर चेंडू जात असेल षटकारासाठी चौकारासाठी तर तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर कसा येईल यासाठी आपण लक्ष द्या, सहकार्य करा. तुमच्या सहकार्याची गरज आहे. वास्केट अँटन्स आपण आपली तुम्ही फलंदाजी स्वीकारलेली आहे. तुमची टीम लिस्ट जमा करा. वास्केट अँटन्स 60 धावा बनलेले आहेत. 6 गडी गमावलेले आहेत. 10 चेंडूंमध्ये 32 धावा होऊ शकतात का? तर होऊ शकतात. टेनिस क्रिकेटमध्ये अनेकदा झालेले आहेत. फुलटॉस अधिकची ताकद वापरण्याचा प्रयत्न. ऑफ ड्राईव्हचा फटका खेळत आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. अलॉंग दी कार्पेट चेंडू मागे गेला होता. चेंडू अडवून फेकी झाली. याच दरम्यान धाव मिळाली एकारी धावेने धावफलक पुढे गेलं. एकूण धावांचा विचार केला तर आतापर्यंत आहे ते म्हणजे 61 61. 6 गडी बाद आहेत. या षटकातील 3 चेंडू फेकायचे गोलंदाज रोहित कमला सनन यांना. 9 चेंडूंमध्ये 31 धावा. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. स्टार्टिंगला बॅटर आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच रिजवान तवर. आतापर्यंत रिजवान तवरने एक षटकार खेळलेला आहे. हे दोन्ही फलंदाज चौकार षटकार खेळू शकतात. त्याचमुळे हा सामना चुरशीचाच आहे. लेंथ बॉल होता पडल्यानंतर मुवमेंट मिळाली. डावकुरे हाताच्या फलंदाजापासून दूर जाणारा चेंडू. लेग कटरचा चांगला वापर. गोलंदाज रोहित कमला सनन यांचा. फलंदाजाला तितकं काय करता आलं नाही. फलंदाजाच्या पुढे आता पर्यायच नाही. त्याला श्वास घेण्यासाठी सुद्धा वेळ नाही, कारण त्याला आता आक्रमकतेनेच खेळावं लागेल. चौकार षटकारांसाठी जावं लागेल. फुलटॉस फटका फसलाय. पायचं एक धाव तर पूर्ण. आणि 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 हा झेल टिपलाय. ओ माय गुडनेस, काय घडलेलं आहे. पाहायचंय आता. फलंदाजही त्यांच्या जागेवर येण्यासाठी तयार झालेले आहेत. मला असं वाटतं बॅटरला असं अपेक्षित आहे की हा बिमर नो असावा. त्यामुळेच मैदानाच्या आतमध्ये त्याने तो निर्णय घेतलेला आहे. झेल हा टिपण्यात आलेला आहे. काय झेल आहे. या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट झेल. रनिंग अँड स्टनिंग कॅच. पाठमोरे अवस्थेमध्ये रोहित कमलासनन चेंडूचा पाठलाग करत होते. चेंडूपर्यंत पोहोचले जरूर आणि त्याचबरोबर धावत चेंडू खाली जात असताना पाठमोरे अवस्थेमध्ये हा झेल एका हाताने टिपला. एक हात की कमाल, माझा हात जगन्नाथ, हे दाखवून दिलेले गोलंदाज रोहित कमलासननने. फलंदाज बाद होत आहेत. चेंडूला उंची जरूर होती परंतु डीप होणारा फुलटॉस होता. दुसरी महत्वाची गोष्ट की बॅटर आहे, बॅटरने स्टेप आउट केलं होतं. जवळजवळ 2 पावलांचा वापर केला होता. या सगळ्या गोष्टी मैदानी पंचांनी योग्य रीतीने ओळखल्या आणि त्याचमुळे चेंडू बिमर कॉल करण्यात आला नव्हता. पुन्हा एकदा रोहित कमलासनन यांचं कौतुक करावं लागेल. या जेलची रील तर बनेलच, यामध्ये ते मात्र शंका नाही. टेनिस क्रिकेट .in च्या वतीने या वर्धा जिल्ह्यातील अनेक खेळाडूंना आतापर्यंत खरं तर त्याने व्हायरल केलेल्या आहे. चांगली कामगिरी तुम्ही करा, तुमच्या रील्स बनतील, यामध्ये ते मात्र शंका नाही. सोशल मीडियाचा जमाना आहे. 7 चेंडू शेष आहेत. 31 धावांची गरज. सात चेंडू शेष आहेत आणि 31 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. न्यू बॅटर इन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. मंगेश मशराम यांना आता मंगेश नलोदे बनावं लागेल, तर या सामन्यामध्ये उत्कंठा निर्माण होईल. प्रयत्न तर त्याने तो केलेला आहे. आणखी एकदा रोहित. आता इथे हा झेल टिपता आला नाही. त्याच दिशेने उडालेला झेल. यावेळेस त्यांच्या वतीने झेल टिपण्यात आला नाही, परंतु रोहित कमलासननने या सामन्यात जितकी हवा भरली होती त्यातील जवळजवळ 70% हवा काढून घेतलेली आहे.
त्याचमुळे शेवटचं षटक फेकण्यासाठी आपण बघतो गोलंदाज इथे नियुक्त केला जात आहे आणि शेवटच्या षटकामध्ये तब्बल 29 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी इथून पुढे बिरहा हॉटेल टीमला. स्पर्धेचा 6वा दिवस. स्पर्धेच्या 6व्या दिवसामध्ये आपण खरं तर 5व्याच रजनीमध्ये या स्पर्धेमधून आणखी एक समालोचक ऐकत आहात. युवा समालोचक मित्र अमन शर्मा सर यांचे आगमन झालेले आहे. गेली अनेक वर्षापासून म्हणजे मला जिथपर्यंत माहिती मिळालेली आहे गेली 4-5 वर्षापासून वर्धा जिल्ह्यातील क्रिकेट त्यांच्या वतीने स्पर्धा कव्हर केल्या जात आहेत. हिंदी आणि इंग्रजी दोन्ही लँग्वेजमध्ये अत्यंत चांगलं समालोचन त्यांचं आपण ऐकत आहात. वैभव कवडे शेवटचं षटक हाताळत आहेत. 29 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला बॅटर अमन पोलार्ड या अगोदर एक भव्य दिव्य उत्तुंग षटकार खेळलाय त्याने. क्षेत्ररक्षणाच्या रचनेची पाहणी करत असताना बॅटर अमनला आपण बघत आहोत. वैभव कवडे या स्पर्धेत पहिल्यांदा गोलंदाजीसाठी आलेले आहेत. चेंडू पायांवर आदळला होता त्यानंतर त्याची डिरेक्शन बदलली डायव्हर्ट झाला. यष्टीरक्षकाला चेंडू अडवता आला नाही आणि त्याने लॉंग स्टॉप रिजन सीमारेषा भेदली. पहिल्या चेंडूवर आलेला आहे चौकार आणि याचमुळे 5 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या 25 अर्थात 25. 5 मध्ये 25 धावा जर फलंदाज पोलार्डने बनवल्या तर वर्धा जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील तो ताईत बनू शकतो, नायक बनू शकतो आजच्या दिवसातील या स्पर्धेतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वैभव कवडेने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत गोलंदाजी केलेली नाही. अमनने अर्थात पोलार्डने जर सामना जिंकला तर वर्धा प्रीमियर लीग फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष महेश भाऊ यांच्या वतीने 1000 रुपयांचा कॅश प्राइज पोलार्डला देण्यात येईल. उजव्या इष्टीच्या बाहेर ऑन साइडला खेचून मारायचा होता. गती काढून घेतली होती गोलंदाज वैभव कवडेने. सुईने जर तुमचं काम होत असेल तर दाभण वापरण्याची गरज नसते. युक्ती वापरली गोलंदाज वैभव कवडेने. पोलार्ड पायांमध्ये चेंडू भरधा वेगाने चेंडू निघून जातोय. लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे आलेला आहे चौकार. सामना जिवंत ठेवण्याचं काम केलं जात आहे पोलार्डच्या वतीने. परंतु इथून पुढे इक्वेशन कडे पाहावंच लागेल. हा चौकार तर धावपलकर आपण जोडणारच आहोत. षटकारांची गरज आहे. यानंतर आपण पाहिलं तर मला असं वाटतं 3 चेंडू शेष आहेत आणि 21 धावांची गरज आहे. टॅक्टिकली जर आपण विचार केला तर 3 चेंडूंमध्ये 21 धावा तशाही बनत नाहीत. ऑनसाइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. निखिल चेंडू अडवतायत, पैकी करतायत. या सामन्यामध्ये आता विजय जर फलंदाजी करणाऱ्या बिरहा हॉटेलला मिळवायचा असेल किंवा जर त्यांना विजय हवा असेल तर ते फक्त गोलंदाजाच्या हातात आहे. स्विच करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाहायचंय आता हा निर्धाव चेंडू फेकण्यात आलेला आहे. या अगोदर मी म्हटलं होतं बघा या स्पर्धेमध्ये जे जे खेळाडू खेळतात त्या सगळ्या खेळाडूंसाठी नियम तर सारखाच आहे. तुम्हाला स्पोर्ट्स किट जी तुम्ही वेअर करता ज्यामध्ये लोअरचा जो तुमचा कलर आहे तो ब्लॅकच असला पाहिजे याकडे लक्ष द्या. ब्लॅक ट्रॅक घालूनच या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. सामना संपला. एकतर्फी विजय मिळवला तो म्हणजेच प्रिशा किंग्स 11ने जिंकणाऱ्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. फलंदाज म्हणून वैभव कवडे चमकले. गोलंदाजीमध्ये अनेक गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. बिरहा हॉटेलने आणखी एकदा सामना गमावलेला आहे. हार्ड लक टफ लक बिरहा हॉटेल. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निवडत आहोत. प्लेयर ऑफ द मॅच रोहित कमलासनन. 23 धावा 2 षटकामध्ये खर्च केल्या आणि 4 गडी मिळवले. सामनावीर खेळाडू तर रोहित कमलासनन आहेत परंतु आता त्याचं क्रेडिट मला असं वाटतं दिनेश जयस्वाल यांना दिलं जातं का.
ज्या पद्धतीने त्यांना मैदानाच्या आतमध्ये उचलून घेऊन आणण्यात आलेले आहे, जल्लोष आहे, आनंद मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो जिंकणाऱ्या टीमच्या वतीने साजरा करण्यात येत आहे. चला आपण लगेचच जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये. तिथे जॉईन होतील आमचे ऑनरेबल गेस्ट आणि त्याचबरोबर